नमस्कार लाडक्या बहिणींनो. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला एक अशी गोष्ट समजेल जी बहुतेक लोकांना अजूनही कळलेली नाही. मित्रांनो, सध्या एप्रिल 2026 मध्ये एक मोठी हालचाल दिसत आहे आणि ती म्हणजे सिस्टीम शांत आहे पण काम जोरात सुरू आहे. तुम्हाला वाटतंय काहीच अपडेट नाही, पैसे येत नाहीत, पण खरं काय आहे माहिती आहे? तुमचं भविष्य, तुमचा पुढचा हप्ता तो आधीच ठरवला जातोय. हो, अगदी आत्ताच. मित्रांनो, सिस्टीम तुमचं प्रत्येक डिटेल चेक करत आहे. तुमचं नाव, तुमचं बँक अकाउंट, तुमचं KYC, तुमचं एलिजिबिलिटी, आणि हे सगळं क्वाइटली चालू आहे. कोणताही मोठा अनाउन्समेंट नाही, कोणताही मेसेज नाही, पण प्रोसेस चालू आहे. आता तुम्ही विचार करत असाल, मग आम्हाला कसं कळणार? याचं उत्तर आहे, तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः चेक करत नाही. मित्रांनो, एप्रिल महिन्यात काही ठिकाणी रिव्हेरिफिकेशन सुरू असल्याचं दिसत आहे. म्हणजे ज्यांनी आधी अर्ज केला त्यांची माहिती पुन्हा चेक होत आहे. आणि इथेच गेम बदलतो. जर तुमची माहिती परफेक्ट असेल तर तुम्ही पुढच्या पेमेंटमध्ये जाल, पण जर थोडाही मिसमॅच असेल तर तुम्ही क्यूच्या बाहेर जाऊ शकता. मित्रांनो, म्हणून आजच एक काम करा. तुमचं पूर्ण प्रोफाईल पुन्हा चेक करा. आधार डिटेल, बँक लिंकिंग, मोबाईल नंबर, ॲड्रेस, ही 4 गोष्टी परफेक्ट असायला हव्यात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं अकाउंट इनॅक्टिव्ह असेल किंवा ट्रान्झॅक्शन होत नसेल तर सिस्टीम पेमेंट रिजेक्ट करू शकतो आणि तुम्हाला वाटेल माझं नाव असूनच पैसे नाहीत. मित्रांनो, हीच सर्वात मोठी चूक आहे. आपण वाट पाहतो पण चेक करत नाही. आपण अज्यूम करतो पण व्हेरीफाय करत नाही, आणि मग शेवटी आपल्यालाच नुकसान होतं. म्हणून आजच ॲक्शन घ्या. स्टेटस चेक करा, अपडेट कंप्लीट करा, अकाउंट ॲक्टिव्ह ठेवा. मित्रांनो, एप्रिल महिना खूप क्रिटिकल आहे, कारण याच महिन्यात तुमचा पुढचा हप्ता ठरणार आहे.